नमस्कार. सिद्धेश्वर बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 जानेवारी 2025 वार रविवार. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. सायकल स्वाराला धडक देत वस्तीत कार शिरून घेतला पेट. राष्ट्रीय महामार्गावरची भयानक घटना. कुल्फी विकणाऱ्या सायकल स्वाराला कारने नेले फरफटत. बडनेरा येथे पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी पत्रकारांनी मोठी चळवळ उभारली आहे. आमदार रवी राणा यांना 26 जानेवारी रोजी निवेदन सादर करणार. युवतीचे फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 21 वर्षीय युवतीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदविली. दर्यापूर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची खळबळजनक घटना. आरोपीवर पोस्को आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल. पती सोबत बसली ऑटोत, अज्ञात महिलांनी उडवल्या सोन्याच्या बांगड्या. कोल्हापुरी गेट पोलिसांनी केले अज्ञात विरोधात गुन्हे दाखल. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. आपण आता बातमी पाहणार आहोत क्रीडा क्षेत्रातील. अमरावतीत झालेल्या विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेच्या यशस्वी योजनांवर 16 जानेवारी रोजी अमरावती सायकल असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 300हून अधिक सायकलपटूंनी विविध वयोगटांमध्ये सहभाग घेतला. 50 किलोमीटरच्या मुख्य स्पर्धेसह अनेक अन्य गटांमध्ये स्पर्धा रंगल्यात. चला तर मग पाहूया या स्पर्धेचे विशेष तपशील. अमरावती सायकल असोसिएशनने द्वितीय विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन रविवारी अमरावतीच्या जुना बायपासवरील सलुजा सेलिब्रेशन लॉन व फर्निचर शोरूम येथे केलेत. या स्पर्धेची सुरुवात जागतिक प्रसिद्ध सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ यांच्या हस्ते झाली आहे. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील 300हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अमित समर्थ, संजय मेंडसे, अतुल कळमकर, लक्ष्मीकांत खंडागडे आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन करीत असताना आयोजकांनी मी रायडर, मी प्रायोजक, मी स्वयंसेवक, मी शर्यत संचालक आहे हा संदेश दिलाय. स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे 50 किलोमीटरच्या अंतराची स्पर्धा. पुरुष खुल्या गटात आशिष बोरकर यांनी प्रथम, प्रशांत कालबेंडे यांनी द्वितीय तर राजेश जोधीराम जाधव यांनी तृतीय स्थान मिळवलेत. महिला खुल्या गटात सृष्टी शिवणकर प्रथम, सोनी धरम मोटवाणी द्वितीय आणि सविता पुणसे यांनी तृतीय स्थान पटकाविलेत. 18 वर्षाखालील मुलींच्या गटात भूमिका भगवानगिरी प्रथम ठरल्यात तर मुलांमध्ये श्रियांश राजेश राऊत प्रथम आलेत. 15 वर्षाखालील मुलांच्या गटात अनुराग रमेश बगडे यांनी द्वितीय आणि मुलींमध्ये रुचिका मनोज वासनिक यांना प्रथम स्थान प्राप्त झालेत. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना ट्रॉफी, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. शहरामध्ये अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने भव्य अशा सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. प्राची इंगळे अमरावती शहरातील वडाळी परिसरात राहणारी गरीब कुटुंबातील मुलींनी सुद्धा याच स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची बाजी मारली. गरीब परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहले. आमच्या सिटीचे सुद्धा तेच क्षण आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहे. युवानीने, जिद्दीने, चिकाटीने याच मुलीने स्पर्धेमध्ये बाजी मारली आणि दुसऱ्या क्रमांकाचं आपलं पद या काय ठिकाणी काय मिळालं. तिचं हे संपूर्ण संघर्ष पाहून एका महिलेने तिला सायकल सुद्धा प्रदान केली. तुझं अभिनंदन. तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, काय सांगशील? सर मी फर्स्ट येणार होती बट म्हणजे ते ब्रेकर होतं तिथं आणि माझा मळमळजू करत होता त्यामुळे फर्स्ट नाही येऊ शकले आणि स्पीड कमी झाली माझी. आणि हे सगळं मी माझ्या मम्मीला थँक्यू. बाबा काय करतात? माझे पप्पा पत्रकार. सायकलचा सराव केला? हो केला. फक्त 15 दिवस बाकी होते त्यावेळेस मी केली प्रॅक्टिस सायकलिंगची. डोळ्यामध्ये अश्रू आले. काही आनंदाचे, काही वडिलांच्या आई वडिलांच्या म्हणजे संघर्षाचे मेहनत करत आहे तुझी त्याच्या माझ्याजवळ शब्द नाही सर. माझे मम्मी पप्पा एवढं करतात माझ्यासाठी. धन्यवाद. सायकल भेट मिळाली तुला? सायकल भेट नाही मिळाली मला. त्या मॅमचं पण धन्यवाद, त्यांनी मला सायकल वेळेवर दिली.
आभार मानते तुमचं. थँक्यू सो मच. त्या मुलीजवळ सायकल नव्हती आणि खूप गरीब याच्या परिस्थितीतून निघालेली मुलगी ही. तर सायकल नसताना काल माझ्याकडे आली आणि म्हणाली की मॅम सायकल नाही आहे. तर मी म्हटलं माझी सायकल आहे, तू घेऊन जाऊ शकते, आणि तिला सायकल दिली. सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दिव्य भव्य राष्ट्रीय स्तरीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ही मुलगी जी आपले स्वतःच शालेय शिक्षण करूनही आणि बाकी आपली स्वतःची प्रॅक्टिस करूनही नॅशनल लेवलची तयारी करत आहे ही मुलगी. आणि हिला आता या अंडर 15 मध्ये पहिला क्रमांक तिनं पटकवलेला आहे. तिचं टायमिंग होतं ही मुलगी खूप अभ्यासू आहे. ती सायकलिंग साठी खूप हे आहे आणि पुढे राज्यस्तरीय सायकलिंग मध्ये ती पार्टिसिपेट करील आणि अमरावतीचा गौरव वाढेल अशी आम्ही सर्वांची त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद. नक्कीच अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सायकल स्पर्धेचं आयोजन केलंय. अनेकांनी सहभाग घेतलाय. मात्र सिटीजने सुद्धा याच स्पर्धेमधील अनेकांनी स्पर्धा जिंकली, त्याचं विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय आणि प्राची इंगळे नामक सुद्धा या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. संघर्ष आणि जिद्द हे नक्कीच आपल्या कायम पाठीशी राहतेच. कॅमेरामन रोहित खळे सोबत सिटी न्यूज अमरावती. अशा प्रकारे अमरावतीतील विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेने सहभाग घेतलेल्या प्रत्येक सायकलपटूचा उत्साह आणि कष्ट यांचे एक सुंदर उदाहरण दर्शविलेत. यशस्वी योजनांच्या निमित्ताने आयोजक आणि सहभागी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. येत्या दिवसातच अशाच प्रकारच्या इतर स्पर्धांची आयोजन केली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ओपनिंग राष्ट्रीय महामार्गावर एक भयानक घटना घडली आहे. सायकल स्वाराला धडक देत कार नागरी वस्तीत शिरली आणि पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, परंतु यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय. बोरगाव धर्माळे येथील या थरारक घटनेचे सर्व तपशील जाणून घेऊया. रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास बोरगाव धर्माडे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भयानक अपघात घडलाय. MH14 CS 9161 क्रमांकाच्या कारने कुल्फी विकणाऱ्या सायकल स्वाराला जोरदार धडक दिली आणि फरफटत रस्त्याच्या कडेला असलेल्या संभाजीनगरातील नागरी वस्तीत जाऊन पलटली. सुदैवाने एका महिलेने आपल्या मुलाला वेळेत बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कारने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायकल स्वार गंभीर जखमी असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत कायमस्वरूपी वास्तव्याची मागणी केली आहे. संभाजीनगरातील अनेक कुटुंबे तिसऱ्या पिढीपासून या भागात राहतात आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिलाय. त्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. नांदगावपेठ पोलीस आणि तहसीलदारांसह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांसोबत चर्चेत अनेकदा वादंग झाला. प्रशासन विरोधात महिलांनी संताप व्यक्त केला आणि घोषणाबाजीही केली. सोमवारी मंगळवारी सोडून बुधवारी आपण समोर कलेक्टर सोबत बोलायला कलेक्टर साहेब आहे आहे त्याच्यासोबत बोलल्यानंतर ते आपल्याला तारीख पण 2-3 दिवसात युवा स्वाभिमान संघटनेचे सुनील राणा यांनी नागरिकांना समजवताना कायमस्वरूपी जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा गुरुवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या दरम्यान भीषण घटना घडली. आपण थेट दाखवलेला आहे बोरगाव धर्माळे या गावाच्या नजीक असलेल्या उड्डाण पुलावर संभाजीनगर म्हणतात. आपण पाहू शकता एक सायकल आहे, तर ज्या सायकलवर एक कुल्फी विकणाऱ्या इसम जात असताना त्याला अचानक कारने धडक दिली आणि भीषण अपघात घडल्यानंतर त्याला धडक दिल्यानंतर पुन्हा कार याच दिशेने बाजूला असलेल्या उड्डाणपुलाच्या उतारावर कार पलटली आणि कारने पेट घेतलाय. बाजूनच आणि संपूर्ण ह्या एरियामध्ये परिसरामध्ये काही 30 ते 40 नागरिकांची वस्ती आहे.
राष्ट्रीय उड्डाणपुलाचा हा मार्ग आणि उड्डाणपुलाच्या मार्गावर असलेल्या या उतारावर भीषण अपघात घडलाय. कुल्फी विकणाऱ्या सायकल स्वाराला या ठिकाणी कार चालकाने बेधडक धडक दिली आणि ती सुद्धा कार पलटली. कारने पेट घेतलाय आणि तीच कार नागरिकांच्या घरासमोर धडकली. त्यामुळे भीषण घटना घडली. नागरिकांचा मोठा या ठिकाणी संताप व्यक्त आहेत. कार जर घरात शिरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती आणि आमच्यावर सुद्धा मोठी जीवितहानी घडली असती. हे दृश्य पाहू शकता. सायकल संपूर्णतः चकनाचूर झालेला आहे. जखमी झालेला आहे सायकल स्वार. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. गरीब ह्या सायकल स्वाराचं मोठं नुकसान झालं आहे आणि अतोनात नुकसान झालंय. मात्र नुकसान तर ठीक आहे, मात्र त्याला दोन सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत. आपण पाहू शकता याच बोरगाव धर्मावळे गावाच्या नजीक असलेले संपूर्ण नागरिक, लहान मुले सुद्धा पाहू शकताय. जमाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नागरिकांचा संताप आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता मागणीला सुरुवात झालेली आहे. काही क्षणापूर्वी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला होता. URT पथक सुद्धा, तहसीलदार, अनेक पोलीस अधिकारी दाखल झाले होते. नागरिकांच्या संतापामुळे नागरिकांनी पुन्हा एल्गार पुकारला होता. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते आणि या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याबाबत मागणी काय? काय नाव सांगा आपलं? सोनाली प्रवीण शिंगारे आहे. किती वर्षापासून राहता इथे? इथं तिसरी पिढी झाली सर. इथं काय घटना काय घडली, काय पाहिलं? घटना काय घडली सर, आम्ही तिथं बसलो होतो तिघे माहिले की आम्ही, माझा मुलगा, मी, माझी मुलगी, आम्ही तिथं बसलो होतो. एका दमानं गाडी आली, गाडी पलटी झाली. आम्हाला काही सुधारलं नाही तरी आम्ही पळायची गोष्ट केली. खूप लढून राहिली होती तरी आम्ही पळालो. तो ऑटोमॅटिक त्याला गाडीला धुपट निघायला लागलं. धुपट निघल्यानं आग लागली तिच्या. आम्ही काय पेट्रोल नाही, लोक म्हणून राहिले पेट्रोल. आम्ही पेट्रोल असतं तर आमची पूर्ण झोपेटी पेट्रोली असती. मग काय झालं असतं? आम्हाला काय एवढं शोक आहे का ते झोपट आम्ही स्वतः आग लावणार तिच्यात? आम्ही आग नाही लावली सर. आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी उभे असाल तर आमच्यासाठी हक्काचं घर पाहिजे. आम्हाला हक्काचं घर पाहिजे. जोशीला रितेश राऊत, सरपंच आहे मी. बोरगाव धर्माळे. बोरगाव धर्माळे. किती वर्षापासून ही वस्ती आहे? हे 3 पिढी झाली सर. 3 पिढी झाली. काय ठिय्या आंदोलन दिलं म्हणतात नागरिकांनी इथल्या, काय मागणी काय? जगा, हक्काचं घर आणि जग पाहिजे. जग पाहिजे. कायमचं घर नाही. नाही काय बेघर करून केलं ना सर. काय सुविधाच नाही तिकडे, काय सुविधाच नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी कडेवर आपले परिसर आहेत, नागरी वस्ती आहेत. अपघाताचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तरी सर इथं ऑटो पलटला सर. बाईच्या घरी ट्रक घुसला सर तरी काही निर्णय नाही झाला. आजपर्यंत जागा नाही भेटली आम्हाला. तिथं ट्रक पलटला, ऑटो पलटला, काही आजपर्यंत निर्णय नाही लागली. आता आमच्या घरी गाडी पलटली तर आता तिघजण मेलो असं तेव्हा निर्णय लागला असता का? सांगा ना. आता तेव्हा निर्णय लागला असता का? आमची लाच पाहायला आले असते का? गाववाले सगळे जण पाहायला आले असते का? मोबाईल पाहतात, मोबाईल मध्ये काय पाहणार? इथं आग लागली आहे, इथं हे लागले, तिघजण मेले. बस एवढंच म्हणणार आहे. कोणी केअर नाही घेत सर. आमचं कोणीच नाही घेत. मत मागायला आले, सगळं मागायला येतात. आम्हाला म्हणतात तुम्ही बसा येतं, तुम्हाला जागा देईन. ह्या वर्षी भेटन, त्या वर्षी भेटन. आम्ही बसू थकलो पण आम्हाला जागा भेटलीच नाही. आता आमची हेच म्हणणं आहे, आम्हाला हक्काचं घर द्या तुम्ही. तहसीलदारचं काय म्हणणं आहे? तहसीलदारचं म्हणणं आहे बुधवारी पर्यंत निर्णय लागू शकते तुमचं. अगर बुधवारी निर्णय नाही लागला तर आम्ही डबल आंदोलन करणार आम्ही. बुधवारपर्यंत तहसीलदारांना आम्हाला शब्द दिलेला आहे. राणा साहेबांना आम्हाला स्टॅम्पवर लिहून दिलेला आहे का तुमचं परिवर्तन करणार म्हणजे करणार. राणा साहेब जेव्हा निवडणूक होती तेव्हा वेळेस आलेले होते इथं. मत आम्ही सगळीना तेले दिले, ते निवडूनही आले, पण त्यानं त्याच्यात शब्द पाळला नाही. पाळल्याच्या नंतरही आता एवढ्या घटना होत असन, कोणाचे लेकर आहे, बाया आहे, हे आहे, आग लागते, हे लागते, याचा परिपूर्ण एक म्हणजे असा विचार करून गेले हक्काचे घर देण्यात यावं. गोरगरिबाची सोय करू. हक्काचे घर देण्याबाबत काही गावाचं अर्ध्याचं मत आहे का जागा द्या, अर्ध्या लोकांचं मत आहे जागा नका देऊ. मग हे विटंबनाही बंद करा. इकडे वाडकीमध्ये आपला इकडे काटन मध्ये ई क्लास आहे, सिटी लाईनच्या बाजूला, यांना अलॉट झालेलं होतं पण काही कारणास्तव व्यापाऱ्यामुळे, सिटी लाईनच्या व्यापाऱ्यामुळे त्याचा स्थगिती आलेली आहे. त्याच्यावर खासदार साहेब
आमदार साहेब काहीही बोललेले नाही. बोलले काय? काही बोललेले नाही. नाही तर तेव्हाच झालं असतं ते. पण म्हणून हे लोक सगळे घरापासून वंचित राहिले. हे 90 वर्षे, हे तर 3 पिढ्या सांगते, 110 वर्षे झाले यांना. 110 वर्ष, 3 पिढ्याच्या वर. इथे आम्ही पुष्कळ वर्षापासून राहतो सर. प्रत्येक निवडणूक व्यक्ती येते, आता म्हणते आता देणार, नंतर देणार. आता पण आम्हाला काहीच नाही हे निर्णय लागला नाहीये. आमची इथे लहान लहान मुलं, लास्ट टाइम तिथे घरात ट्रक गेला होता तेव्हाही तिथे एक व्यक्ती झोपला होता, त्याचा जीव गेला असता. आणि आता पण इथे असं असते, मायले तिथे बसले होते, त्यांचा जीव गेला असता. सिलेंडर घेऊ आम्ही तिकडे पळालो आमचा जीव वाचवायसाठी. इथे एक कुलबीवाला रस्त्याने येत होता आणि तिकडे ते गाडी येऊन त्याला हसत नेलं, पूर्ण त्याचा जीव गेला असन. एवढा तो घायल झाला, जखमी, त्याच्या अंगावर झाड पडलं होतं, तरी आमचा काही निर्णय लागत नाही. आमची पुष्कळ पिढी इथून गेली आहे. आजोबा किती झाले तरी पण आम्हाला निर्णय नाही देते ना, घरदार काहीच नाही देणार. आम्ही किती वर्षापासून असं राहत आहे आणि म्हणते आज देतात उद्या देणार. आम्ही कुठे जाऊ आणि काय करू? शेवटी इथेच मरू का? पण याच्यानंतर आम्ही बुधवारपर्यंत त्यांची वाट पाहणार आहे. पाहते आम्ही. तहसील साहेब, जर आम्हाला तहसीलदार बुधवारी साहेब काहीच आलते, निर्णय- एडीओ पण साहेब आलते, कलेक्टरचा आदेश आलेला आहे. आता सुनील भाऊचे, आपला रवी भाऊचे सुनील भाऊ आले होते. आता आणखीन ते हे आले होते पंचायत समितीचे, आपले हे उले साहेब, कोण मेंबर, त्यांनी आम्हाला बुधवारपर्यंत तुमची सोय लावून देतो म्हणे. गुरुवारच्या नंतर आम्ही अजून इथं ठिय्या बसवार. गुरुवारी झालेलं ठिय्या नाही बसवून- तर आम्ही गुरुवारी चक्कर रान अजून करणार. कारण आम्ही बालबच्चे गुरुवारी हायवे बंद होणार आहे म्हणजे होणार आहे. कारण कोणालाच हे करू देणार नाही आम्ही, ना गाडी जाऊ देणार नाही, काही जाऊ काहीच देणार. नाही, आम्ही गुरुवारी. सगळे लेकरं घेऊन बसू रोडावर. गुरुवारी आज ह्याच हे झाला, हादसा झाला असता, रात्री झाला असता तर ही पूर्ण झोपडी मेली असती पूर्ण. हा. कोणी दिसलं घटना आता अतिशय गंभीर घडलेली आहे. आपण थेट पाहू शकताय, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि याच महामार्गावर अनेक वाहने, जड वाहने आणि लांब पर्यंत प्रवास असल्यामुळे अनेक वाहनांची वर्दळ असते आणि याच महामार्गाच्या दरम्यानच बोरगाव धर्माळे गावाच्या नजीक असलेलं ही वस्ती आहे. येथील नागरिकांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हे नागरिक या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहतात आणि घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहेत. सायकल स्वाराला, कुल्फी विकणाऱ्याला कार चालकाने धडक दिली. भरधाव वेगाने कार होती आणि कार सुद्धा त्या ठिकाणी उतारावर पलटल्यानंतर आगीने पेट घेतलाय. मात्र आपण दृश्य पाहू शकता, अतिशय भीषण दृश्य घडलेलं होत आहे. मात्र नागरिकांनी दुसऱ्या बाजूला धाव घेतल्याने तीच आग घरापर्यंत पोहोचू शकली नाही, लहान मुलावर सुद्धा पोहोचू शकली नाही आणि मोठी भीषण घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल. आणि याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. ही आंदोलन दिलेलं आहे की येथील आमच्या संपूर्ण रहिवाशांना कायमचे घर द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. अनेक तासपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन देणे आणि आता बुधवारपर्यंत प्रशासनाला अल्टिमेट दिलेलं आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर गुरुवारपासून पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर येथीलच नागरिक आपल्या लहान मुलांसह ठिय्या आंदोलन देणार. काय होणार? प्रशासन मागणी पूर्ण करणार का, की पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे? हे आपल्याला गुरुवारी पाहावं मिळणार आहे. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती. बोरगाव धर्माळे येथील या घटनेने प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना अस्वस्थ केले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. पुढील घटनाक्रमांसाठी लोकांचे लक्ष या समस्येवर केंद्रित राहणार आहे. रेवसा येथील श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थान, जिथे 156व्या पुण्यतिथी महोत्सवाचा उत्सव ओसंडून वाहतोय. या सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमात भक्तिभाव, समाजकार्य आणि उत्साह यांचा अनोखा संगम पाहायला मिळतोय. 16 जानेवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरत आहे. 19 जानेवारीला कीर्तनकार रामाचार्य अनिल महाराज शेंके यांनी भक्तिरसपूर्ण कीर्तन सादर करून वातावरणात भक्तिभाव निर्माण केलाय. जेवढी कठीण असते त्याला पूर्ण करणं तेवढीच जबाबदारी घ्यावी लागते. आधी लोक म्हणायचे की 8,000ची गोष्ट अमरावती काढण्याची इमारतीची म्हणते घरात डॉक्टर पाहिजे, तिथं सगळी सोयी पाहिजे. पण आज अशी स्थिती आहे. पुन्हा काळ बदलला, वेळ बदलला, दिवस काढण्याची वसुली आहे. आता भरपूर लोक रात्री कधी कोणी पेशंट गेला तर कधी असं वापरते म्हणून एवढी मोठी सोय म्हणून महाराष्ट्र पडतो ना, त्यांचं स्वप्न पूर्ण. याच महोत्सवात आरोग्य तपासणी शिबिर व हृदयरोग निदान शिबिरांद्वारे समाजसेवेची सुंदर उदाहरणे साकारली गेली.
20 जानेवारी हा दिवस विशेष महत्त्वाचा, कारण या दिवशी श्री संत ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी महोत्सव व श्राद्ध विधी आयोजित करण्यात आले आहेत. भक्तांसाठी प्रसाद वितरणाची ही योजना आहे आणि या संपूर्ण सप्ताहाचा समारोप 23 जानेवारीला मंडळाचे अध्यक्ष जयंतराव कंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापंगती आयोजित आहे, जिथे 4 ते 5 हजार भाविक एकत्र भोजन करून परत जाऊन वाळण करण्याची अनोखी परंपरा जपली आहे. मी जयंत कदरे या मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थांचा मी अध्यक्ष आहे. गेल्या 18 वर्षापासून मी या ठिकाणी महाराजांच्या सेवेत आहे. हा महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे आणि या 156व्या पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज गुरुमाऊली अच्युत महाराज यांचा जयंत्योत्सव आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही गावकऱ्यांसाठी व भाविक भक्तांसाठी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य निदान तपासणी ठेवलेलं आहे आणि अच्युत महाराज हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून संस्थांच्या माध्यमातून जे सहकार्य होईल तशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. सोबतच हा 156वा वाढदिवस या ठिकाणी जेव्हा साजरा आम्ही करत आहे तर या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की अन्नदानाचं आहे. अत्यंत सात्विकतेने या ठिकाणी अन्नदान करणारी जी गावकरी मंडळी आहे आणि आम्ही सर्व विश्वस्त मंडळ व महाराजांचे जे भाविक भक्त आहेत, जे या देशात या परदेशात या ते या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी हे सर्व होत असताना सर्वसामान्यांना सर्वांना या ठिकाणी भोजन मिळावं आणि या ठिकाणी साफसफाई ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे, त्याची शिकवण दिलेली आहे. त्याच्यामुळे या गावातील मुलं जी आहेत, तरुण मंडळी, ही सकाळी 4 वाजता येऊन पूर्ण गावातली स्वच्छता करते, ग्रामसफाई करतात. या ठिकाणी तुम्हाला कचरा वगैरे असं काही दिसणार नाही आणि स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून दाते जे आहेत ते भरपूर आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही यात्रा साजरी करत असतो. ही यात्रा साजरा करीत असताना गावातील सर्व मंडळी जी आहेत त्या सर्व लोकांना स्वतःचा सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही या ठिकाणी मुलांचे कार्यक्रम आयोजित करतो, कीर्तन आयोजित करतो, भजन आयोजित करतो. बाहेरगावून येणाऱ्या प्रत्येकांना या ठिकाणी आनंद व समाधान मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. सोबतच या ठिकाणची जी महापंगत आहे ही या पूर्ण विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी आहे की धावत जाऊन वाढण्याची या ठिकाणी पद्धत आहे. एकाच वेळेला हजारो लोक, 50-60 हजार लोक बसले असतात आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जो स्वयंपाक होतो तो साधारणतः 31 क्विंटल गहू, 7 क्विंटल तांदूळ आणि 42 तेलाचे डबे, सोबतच बुंदी पकोडा हे साधारणतः 3 क्विंटल होते आणि या सर्व लोकांना खाली बसून आम्ही ही वाढत असतो. ही गाडगे बाबांनी या ठिकाणी सुरू केलेली जेवणाची पद्धत आहे ती आजही आम्ही या ठिकाणी करत आहे. या महोत्सवाने रेवसा गावातील भक्तांसाठी श्रद्धा आणि समाजकार्याचा अनोखा संगम घडून आणला आहे. तुम्हीही या महोत्सवाचा भाग व्हा आणि या पवित्र परंपरेचा लाभ घ्या. अशा अनेक बातम्यांसाठी जोडले रहा सिटी न्यूज सोबत. राजापेठ परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत काही तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या निराधार भिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींना जेरबंद केलं आहे. पाहूया सविस्तर माहिती. घटना राजापेठ परिसरातील आहे, जिथे काही तरुणांनी दारूच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या निराधार भिकाऱ्यांना मारहाण केली. या तरुणांनी भिकाऱ्यांच्या अंगावरील पांघरून खेचून त्यांना अमानवी पद्धतीने मारहाण केली आणि पळून गेले. हा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलवर शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्याने प्रकार उघडकीस आला. राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पीएसआय मिलिंद दिवटे, डीबी प्रमुख मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज काटे आणि सागर भाजगोरे या पथकाने अवघ्या काही तासात आरोपींना शोधून काढलं. सध्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या प्रकरणाला न्याय मिळाला आहे. पण प्रश्न असा आहे की अशा घटना आपल्या समाजाचं वास्तव अधोरेखित करीत नाही. विजयपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांनी 29 वर्षीय युवकावर गंभीर हल्ला केलाय. लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण करत जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेनोडा येथील क्रांती किराणा दुकानाजवळ ही घटना घडली आहे. मंगलधाम परिसरात राहणारा 29 वर्षीय यश अनिल थोरात याला तिघा आरोपींनी मिळून जबर मारहाण केली आहे. लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करत चाकूने तोंडावर मूठ मारून जखमी करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार यश थोरात याने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी या तिघांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामुळे यश थोरातला डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी यशने आपल्या भावाला फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर त्याच्या भावाने तातडीने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल करून तिघांविरुद्ध कलम 118(1)(3)(5)(b) NS अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. ही घटना नक्की कोणत्या कारणावरून घडली आहे आणि आरोपींवर योग्य ती कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरच्या उपनगर बडनेरा येथे पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी पत्रकारांनी मोठी चळवळ उभारली आहे. शहरातील सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार एकत्रित आले असून त्यांनी संयुक्त पत्रकार संघाची स्थापना केली आहे. या संदर्भात आगामी 26 जानेवारी रोजी आमदार रवी राणा यांना निवेदन देण्यात येणार आहे. बडनेरा शहरासाठी ही महत्वाची मागणी का आहे याचा आढावा घेऊया. बडनेरा हे अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असूनही आजपर्यंत या उपनगराची अनेक शासकीय आणि सामाजिक गरजा दुर्लक्षित राहिल्या आहेत. पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार भवन उभारण्याची मागणी करीत आहेत. मात्र हा मुद्दा प्रलंबित राहिल्यामुळे शहरातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन संयुक्त पत्रकार संघ स्थापन केला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्याध्यक्ष अजय जयस्वाल यांच्या विनंतीवरनं स्वाभिमानी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील राणा यांनी पत्रकारांना पाठिंबा देत या मागणीबाबत आश्वासन दिलेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते लईकभाई पटेल उपस्थित होते. संघटनेचे प्रमुख सदस्य मच्छिंद्र भटकर, रामकृष्ण लांडोरे, उत्तम आणि संजय पंड्या आणि इतर पत्रकारांनी एकत्रित येत या मागणीला एकत्रित स्वरूप दिले आहे. या 26 जानेवारी रोजी आमदार रवी राणा यांना निवेदन सादर करून पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी सरकारकडे जोरदार मागणी करण्यात येणार आहे. जो संकल्पना बडनेरा के पत्रकारों ने तैयार की, मैं वो अभिनंदन के पात्र है. आज हम भले ही बडनेरा में रहते, 25-33 सालों से काम अमरावती का ही चल रहा है, अमरावती में ही रहते, लेकिन ये जो संकल्पना सभी पत्रकारों ने एकजुट होकर की, सचमुच अभिनंदन के पात्र है. और इसके लिए जो भी सहयोग लगेगा, एक पत्रकार होने के नाते, बडनेरा शहर का निवासी होने के नाते हमारा सहयोग पूरा रहेगा. और ज्याप्रमाणे आज पत्रकार भवनाकरता ज्या बडनेरा शहरातील समस्त पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली, यामध्ये सर्वांचं सहकार्य आहे. धावपळ जरी कोणी करत असेल, परंतु सर्वांच्या सहकार्याशिवाय हे जे कार्य आहे पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून समस्त बडनेरा शहरातील पत्रकार बांधवांचा मी पुनश्च आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या चांगल्या ह्या योजनेमध्ये जे आपण जे बैठक आज ठरवली होती, त्यामध्ये सर्व बडनेरा शहरातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आणि ह्याच माध्यमातून जे कव्हरेज आपण घेतात आणि आपली मागणी शासन प्रशासन आणि आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवतात, ह्याबद्दल सुद्धा आपलं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. पुनश्च आपण आमच्यासोबत राहा. बडनेरा शहराला सामाजिक आणि विकासात्मक केंद्र बनवण्यासाठी पत्रकारांनी उचललेले हे पाऊल नक्कीच महत्वाचे आहे. पत्रकार भवन ही फक्त पत्रकारांचीच नव्हे तर संपूर्ण बडनेरा शहराच्या विकासासाठी एक महत्वाची पायरी ठरू शकते. या मागणीला आता सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब
नाम से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अंबा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। दर्यापूर तालुक्यात समाजाला हादरणारी घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली असून अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे। या गंभीर घटनेने पुन्हा एकदा महिला व अल्पवयीनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शनिवारी दुपारच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे। पीडित मुलगी घरी एकटी असताना शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला। काही वेळानंतर तिच्या स्थितीची जाणीव होताच तिच्या आई वडिलांना बोलावले। पीडित मुलीच्या आईने तात्काळ दर्यापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविलाय। या घटनेची चौकशी सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। अलीकडच्या काळात दर्यापूर सारख्या ग्रामीण भागात अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। महिलांच्या आणि अल्पवयीनांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दर्यापूरमधील या दुसऱ्या घटनेमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे। पोलीस प्रशासनाने अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे। महिलांच्या आणि अल्पवयीनांच्या संरक्षणासाठी समाजानेही जागरूक होणे महत्त्वाचे आहे। कोल्हापूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 21 वर्षीय युवतीचे फेक इंस्टाग्राम ID तयार करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार तांत्रिक गुन्ह्यांशी संबंधित असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदविली। या तक्रारीनुसार आरोपी दीपक जय श्रीराम हाडोळे याने युवतीचे फेक इंस्टाग्राम ID तयार करून फोटो व्हायरल केलेत। आरोपी आणि फिर्यादी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हापासूनच आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती। विशेष म्हणजे आरोपी विरुद्ध यापूर्वीही 354 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार राहुल जाधव आणि पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर कलम 78(2) BNS 66C आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। युवतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सतर्क आहे। नागरिकांनी अशा घटनांबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या विशेष बैठकीत शहरातील 29 हायड्रोसिल रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे आजारमुक्त करण्याचा ठाम निर्धार केला आहे। या मोहिमेचा उद्देश जनतेला आरोग्यदृष्ट्या समर्थ बनवणे हा आहे। चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर विशाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली। शहरातील 29 हायड्रोसिल रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या माध्यमातून आजारमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली। या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मोफत उपचार व त्यांना 40% दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे। या बैठकीत डॉक्टरांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि वैद्यकीय अधिकारी यांनी घराघरात जाऊन रुग्णांना समुपदेशन द्यावे। डॉक्टर शरद जोगी यांनी रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून आजाराचे दुष्परिणाम व उपचारांचे फायदे समजावून सांगण्याचे मार्गदर्शन केलेत। डॉक्टर रुपेश खडसे यांनी डासांमुळे होणाऱ्या या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यावर भर दिलाय। बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे 29 रुग्णांना नवजीवन मिळणार आहे। ही मोहीम केवळ आरोग्य सुधारण्यासाठीच नाही तर समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठीही प्रेरणादायक ठरणार आहे। आजची सर्वात मोठी बातमी प्रयागराज महाकुंभ 2025 मधनं आहे, जिथे शास्त्रीपुराजवळ टेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। सिलेंडर ब्लास्टमुळे लागलेल्या या आगीत गीता प्रेससह 11 टेंट जळून खाक झाले आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया। प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे।
जिथे शास्त्री पुलाजवळ टेंटमध्ये भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की गीता प्रेससह 11 टेंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. प्राथमिक तपासणीमध्ये सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. आग लागल्यानंतर तातडीने 10 ते 12 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि आग आटोक्यात आणण्यासाठी जलद कारवाई केली. मुख्यतः सेक्टर 18, 19 आणि 20 या भागात ही आग पसरली होती, जिथे अखाडे आणि श्रद्धालूंचे टेंट लावलेले होते. प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले. डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले की या आगीत टेंट आणि अन्य साहित्यांचेच नुकसान झाले असून सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. प्रशासनाने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे आणि शांतता राखण्याची विनंतीही केली आहे. सध्या या नुकसानीचा अंदाज लावला जात आहे, ज्यामुळे प्रभावितांना लवकरच मदत पुरवता येईल. गीता प्रेस के टेंट्स पे कुछ पे आग लगी है, अखाड़े में आग नहीं लगी है और कोई जनहानि इसमें नहीं हुई है. देयर इज नो लॉस ऑफ लाइफ और हमारी रेस्क्यू टीम्स जो हैं वो लगी हुई हैं. कितनी आग है, कहाँ पे लगी है, ये सारी चीज़ अभी पता कराई जा रही है. सर्वे इसका कराया जा रहा है कितने टेंट्स में लगी है. लेकिन मैं आप लोगों को ये बता रहा हूँ कि पैनिक कोई ना करे, सही चीज़ लोगों में प्रसारित हो. इसमें कोई जनहानि रिपोर्टेड नहीं है और आग कंट्रोल में है. सर, कारण क्या था आग लगने का? अब ये सारी डिटेल तो जांच का विषय है. अभी पहला जो हम लोगों का एम है वो आग पहले काबू पा ली जाए, उसके बाद उसका अवलोकन करेंगे. टेंट इससे प्रभावित हुई है क्या? ये सारी चीज़ें बाद में हम पता करेंगे. अभी केवल यही है, हम लोगों के यूपी पुलिस के करीब 12 से 15 जो फायर ब्रिगेड थी वो मौके पे पहुंची और उन्होंने आग पे काबू पा लिया है और अभी तक कोई जनहानि रिपोर्टेड नहीं है. टेंट्स जले हैं, कुछ सामान जला है, वो हम आपको सर्वे करके बता देंगे. आज 4:30 बजे कुंभ क्षेत्र में सेक्टर 19 में आग लगने की जानकारी मिली, जिसमें गीता प्रेस में आग लगने की सूचना हम सबको मिली. अग्निशमन की टीम, पुलिस की टीम, प्रशासन की टीम साथ समय मौके पे पहुंची और गीता प्रेस के साथ में 10 प्रयागवाल के टेंट में भी आग फैलने की सूचना मिली थी, जिसको समय बुझा लिया गया. स्थिति सामान्य है, कहीं किसी प्रकार की जनहानि की कोई सूचना नहीं है. तर ही होती प्रयागराज महाकुंभ मधील मोठी घटना. प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे एक मोठी दुर्घटना टाळली गेली आहे. सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून प्रशासन सर्व श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहे. या घटनेशी संबंधित इतर बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलंय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वादग्रस्त विधानावरनं काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने दिली आहे. आधी पाहूया मोहन भागवत यांनी काय म्हटलंय. प्रतिष्ठा द्वादशी, पौष शुक्ल द्वादशी का नया नामकरण हुआ. पहले हम कहते थे वैकुंठ एकादशी, वैकुंठ द्वादशी, अब उसको प्रतिष्ठा द्वादशी कहना है. अनेक शतकों से परचक्र झेलने वाले भारत के सच्चे स्वतंत्रता की प्रतिष्ठा उस दिन हो गई. स्वतंत्रता थी, प्रतिष्ठित नहीं थी, क्योंकि भारत स्वतंत्र हुआ 15 अगस्त को, तो राजनीतिक स्वतंत्रता हमको मिल गई. हमारा भाग्य निर्धारण करना हमारे हाथ में आ गया. हमने एक संविधान भी बनाया, एक विशिष्ट दृष्टि जो भारत के अपने स्व से निकलती है, उसमें से वो संविधान दिग्दर्शित हुआ. लेकिन उसके जो भाव है उसके अनुसार चला नहीं. और इसलिए हो गए हैं स्वप्न सबस आकार कैसे मान ले. टल गया सर से व्यथा का भार कैसे मान ले. ऐसी मनस्थिति समाज की. क्योंकि जो आवश्यक स्वतंत्रता में स्व का अधिष्ठान होता है वो लिखित रूप में संविधान से हमने पाया, लेकिन हमने अपने मन को उसके पक्के नींव पर आरूढ़ नहीं किया.
नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरनं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांनी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असल्याचं विधान इंदोर येथे केलं होतं. यावर युवक काँग्रेस संतप्त झाली असून नागपुरातील देवडिया भवनमध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत संघ मुख्यालयाजवळ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनाची परवानगी नसतानाही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. आंदोलन दरम्यान RSSची खाकी पॅन्ट जाळण्यात आली आणि भागवत यांना अटक करा, RSS बॅन करा अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करत आंदोलनकर्त्यांना रोखलं आणि काहींना ताब्यातही घेतलं. नागपुरातील राजकीय वातावरण यामुळे अधिक तापलं असून काँग्रेसने भागवत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. चलो आगे चलो भैया नहीं चलेगी चलो आगे चलो भैया भाई पीछे है ना अरे पीछे इस तरह से मोहन भागवत जो चीफ है वो बोलते हैं देश को आजादी अभी मिली है तो शर्म आनी चाहिए। उनका कहना है कि महात्मा गांधी, भगत सिंह जितने भी स्वतंत्रता सेनानी थे जो शहीद हुए देश के लिए, क्या उनकी शहादत गलत थी? एक दिखावा पूरे देश का अपमान मोहन भागवत ने किया है और उसको माफी मांगनी चाहिए पूरे देश से। और एक चीज नागपुर से हम आगाज कर रहे हैं, RSS ऐसी एंटी नेशनल एक्टिविटीज करेगी तो यूथ कांग्रेस उसको बर्दाश्त नहीं करेगा। भागवत ने एंटी नेशनल एक स्टेटमेंट दिया कि देश को आजादी अभी मिली है। हम कहना चाहते हैं उसका क्या मतलब है? महात्मा गांधी, भगत सिंह, उन सबकी जो शहादत थी, जो देश के लिए शहीद हुए, जो हजारों लोग देश के लिए जिन्होंने अपनी जान दी, संघर्ष किया, वो सब अपमान है, वो खाली फालतू में था। इसके लिए RSS चीफ को माफी मांगनी चाहिए, ऐसी एंटी नेशनल एक्टिविटीज नहीं करनी चाहिए और नागपुर से आगाज करते हैं। अगर ये हुआ तो ये बख्शेंगे नहीं, कार्रवाई पूरे देश में चलेगी, RSS को माफी मांगनी पड़ेगी। उन्होंने देश का अपमान किया है, एंटी नेशनल एक्टिविटी की है, लोग मोहन भागवत को माफी मांगनी पड़ेगी। नहीं तो पूरे देश में ऐसे होंगे और हम पीछे नहीं हटेंगे जब तक कि मोहन भागवत नहीं मानता। आता हे युवक काँग्रेसचे आंदोलन किती तीव्र रूप धारण करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर संघ आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विलासनगर लोहार लाईन येथील एका महिलेने तिच्या मुलावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी विष घेतल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार काही नागरिकांनी तिच्या घरी येऊन तिच्या मुलावर एका मुलीची छेडछाड केल्याचा आरोप लावला आणि धमकी दिली. या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या मुलाने विषारी पदार्थ घेतल्याचे सांगितले जात आहे. महिलेच्या आरोपांनुसार काही लोक जातीवाचक शिवीगाळ करीत असून तिच्या मुलाला आणि कुटुंबाला धमकावित आहेत.
मी गेली होती तिथे पण त्यांनी काही केलं मेला तर चालते म्हणे बहुत ज्याच्या शिव्या दिल्या सायचे म्हणे संडे म्हणे आणि आमच्या जातीवर शिव्या द्या संडे म्हणे सायचे म्हणे तुम्ही लोअर लाईनला उठवतो म्हणे त्या बोलतो उठवतो म्हणे मी म्हणे मेले म्हणे क्रिमिनल लोक म्हणे तुम्ही म्हणे उद्या मेले चालते म्हणे काय पोरग त्या मस्करी बोडके विंचूरकर त्याने मी पाया मागले काय त्याने होता चिकू होता तो टपरीवाला मेरी कोशिश केली माझा एकच मुलगा आहे बाबा विंचूरकर बोलवतो रे बाबा मी काय करू आता पाय पोराने काही माझ्या समाजावर किडे झालं आणि माझ्या परत माझ्या जीवाचं काही माझा विद्यार्थी आहे शाळेचा मुलगा त्याला सांगायला गेली ती जाऊन माझ्या काही डेरीमध्ये झालं नाही केस झाली नाही तर मी जीवाचं माझंही करत मी सांगतो आता मी आठवली माफी घेतली होती त्याला विंचूरकरच्या घराचा सामने करीन मी मस्करी बोलते तो चिमट्या टपरीवाला तो त्या दुधाने त्याच्या सामने करीन मी आता काही झालं तर या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शेजारी असलेल्या एका महिलेनं सांगितलं आहे की काही दिवसांपूर्वी वाद मिटवण्यासाठी माफी मागितली होती, मात्र काही जणांनी ते मान्य केले नाही. गाडगेनगर पोलीस ठाण्याने या प्रकरणाची दखल घेतली असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस तपास सुरू असून या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नहीं पहले वो लड़के रस्ते पर थे तो 4 लड़के थे बोलते वो मजाकबाजी कर रहे थे उनके इसमें तो ये लोग आए एकदम झापड़ मारे ये छोटे लड़के को मारे तो फिर उन्होंने कुछ तो भी बोलते फिर समझा हुआ वो वापस आ गए फिर ये लड़के गए बोलते ऐसे बोल रहे वो लोग हमको कुछ मालूम नहीं फिर उधर से मेरा लड़का भुगते आए कि नहीं बाहर मालूम गिरा हमको सर कि भाई मारे करके एक लड़के को मार के करके जो हो गए पूरे हम लोग हमारा उन्होंने क्या बोले कि हमला करने को आए हमला करने की सबसे कुछ नहीं गए लाने के हाँ वो 50-60 जन थे एक लड़के को उन्होंने पूरा हमला कर दिया फोटो है मोबाइल मध्ये फिर हम रिपोर्ट ही बोलते हमको कुछ भी मालूम नहीं तो नॉर्मल झगड़ा हुआ फिर उन्होंने बोला कि हम कंप्लेंट करे करके फिर हमने बोले कि हम माफी मांगने को चले जाते बच्चे भी बोले थे माफी मांग ले मने मम्मी कॉम्प्रोमाइज करने लगा बोले कारण कि हमारी पढ़ाई चालू है बोले फिर इसको झापड़ मारे थे ये लड़के को फिर उन्होंने ऐसा करके हमने समझौते करे नहीं माने बोले तुम शाम को आओ फिर हम शाम को गए 3 बाया फिर बोलने को गए उनके पैर सुद्धा पकड़े वहाँ पर पंजाब ताईवाड़े भी आया था उन्होंने भी बोले बच्चे बोले जान दो बोले पर उन्होंने कुछ सुने नहीं ये भाभी इतनी रो रही थी कि पूछो मत उनके पैर भी पड़े पर माने नहीं वो लोगों ने फिर उनको बोले जाओ बोले तुम्हारे लोअर लाइन के बोले लड़के वैसे छे बोले यहाँ मार जोड़ करते बोले ये 2 मोहल्ले से हम बहुत कटाल गए बोले वो पीछे के गौतम नगर ये लोअर लाइन से बोले फिर ऐसा करके उन्होंने हमको वहाँ से निकाल दिए हाँ बोले बम्बई तक पहुंचे बोले मैंने बोले दादा मतलब लेकरा तो भाना ना जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. सायकल स्वाराला धडक देत वस्तीत कार शिरून घेतला पेट. राष्ट्रीय महामार्गावरची भयानक घटना. कुल्फी विकणाऱ्या सायकल स्वाराला कारने नेले फरफटत. बडनेरा येथे पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी पत्रकारांनी मोठी चळवळ उभारली आहे. आमदार रवी राणा यांना 26 जानेवारी रोजी निवेदन सादर करणार. युवतीचे फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 21 वर्षीय युवतीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदविली. दर्यापूर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची खळबळजनक घटना. आरोपीवर पोस्को आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल.
पती सोबत बसली ऑटोत, अज्ञात महिलांनी उडवल्या सोन्याच्या बांगड्या. कोल्हापुरी गेट पोलिसांनी केले अज्ञात विरोधात गुन्हे दाखल. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.